नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. या बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. माझ्या पराभवाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न राणांनी करू नये असं म्हटलेलं आहे बच्चू कडूंनी. मला पाडण्याची राणा दाम्पत्याची लायकी नाही. जनतेनं बच्चू कडू यांना त्यांची लायकी दाखवली असं नवनीत राणा यांनी म्हटलेलं होतं. बिलकुल नाही, विनाकारण श्रेय घ्यायचा प्रयत्न करू नये. कारण पुऱ्या महाराष्ट्राचंच चित्र बदललं. महाराष्ट्राचं चित्र वेगळं असतं. मी पडलो असतो तर मग आम्ही राणाला श्रेय दिलं असतं. पण उगाच आम्ही पाहतोय श्रेय घेण्याच्या आपापलेले लोक बच्चू कडू को हमने गिराया. त्यांची अवकात नाही आहे आम्हाला पाळण्याची. असं तर तुम्ही सांगा का ही निवडणूक कुठली एखादा मतदारसंघ तुम्ही निवडा, मी तिथे उभा राहतो. तुम्ही बगर पार्टी तर मी बगर पार्टी. जनता जनार्दन ची औकात काढणारे असे लोकांना जनता जनार्दन त्यांची औकात दाखवून देते. तर मी तर खूप लहान आहे, मी वयाने लहान आहे, अनुभवाने लहान आहे आणि तसंही मी माझी सैनिकाची मुलगी आहे. तर माझी औकात तर बरेचसे लोक काढत असतात आणि त्याच्यातले बच्चू कडूंनी माझी औकात काढली आहे. तर एक माझी सैनिकाचे परिवाराची औकात काढणारे लोकांची औकात हा लोक दाखवत असतात. असे म्हटलं की महाराष्ट्रातला कुठलाही मतदारसंघ सांगा, त्या ठिकाणी मी उभा राहतो, तुम्ही उभे राहा, आव्हान दिलं होतं. आपले स्वतःचे मतदारसंघात दिवे लावू शकले नाही तर दुसऱ्याच्या मतदारसंघात जाऊन काय दिवे लावतात.